स्टॉक मार्केटमध्ये डिव्हिडंड म्हणजे काय? फक्त प्रॉफिट वाटप नाही तर कंपनीच्या हेल्थचा एक इंडिकेटर आहे. डिव्हिडंड म्हणजेच काय तर कंपनी तिच्या प्रॉफिटमधून शेअर होल्डर्सना दिलेली रक्कम किंवा बोनस असतो. म्हणजे तुम्ही शेअर होल्डर आहात तर तुम्ही कंपनीचे पार्टनर आहात आणि नफ्यातला हिस्सा तुम्हालाही मिळतो. उदाहरणार्थ तुमच्याकडे रिलायन्सचे 100 शेअर्स आहेत आणि कंपनीने उद्या 20 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर केला तर 20 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड गुणिले तुमचे असलेले शेअर म्हणजेच काय 100 गुणिले 20 रुपये म्हणजे 2000 इतका फायदा तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होईल. डिव्हिडंड हे 2 प्रकारचे असतात. पहिला म्हणजे कॅश डिव्हिडंड. यामध्ये डिव्हिडंडची जी अमाऊंट आहे ती डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होते. दुसरा आहे बोनस शेअर. यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा शेअर दिले जातात. मित्रांनो, जर तुम्हाला बोनस शेअर आणि स्प्लिट शेअरबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट करा बोनस वर्सेस स्प्लिट. रेग्युलर डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या म्हणजेच फायनान्शियली स्टेबल आणि इन्व्हेस्टर फ्रेंडली असतात. लॉंग टर्म इन्व्हेस्टर नेहमीच डिव्हिडंड देणाऱ्या स्टॉकमध्ये जास्त इन्व्हेस्ट करतात. डिव्हिडंड समजलं? अजून अशाच बेसिक सोप्या भाषेत शिकण्यासाठी फॉलो करा वेदा स्टॉकिंग.